Hello friends, today we are going to see that is in a class of their own part 2. We have already seen that is a part 1. See the part 2nd. In the part 2nd, the first line is but this is really too sad said Akash. We must make her proud of us. मग आकाश या ठिकाणी काय म्हणतोय दॅट इज रिअली टू सॅड म्हणजेच आपल्या ज्या देसाई मॅडम आहे त्या आपल्याला तुमचा अभिमान वाटतो असं म्हटल्या नाही, पण तुमचा अभिमान वाटेल अशी माझी इच्छा आहे असं त्या म्हणाल्या. म्हणून तो म्हटलं दिस इज रिअली व्हेरी सॅड आणि खरंच वाईट आहे. मग आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. बट हाऊ व्हॉट कॅन वी डू आज सुनील. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल. अँड देन सडनली इट क्लिक्ड. बट हाऊ व्हॉट कॅन वी डू. आता सुनील त्या ठिकाणी त्याने विचारलं आपण काय करू शकतो. शी वॉन्ट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. जोपर्यंत आपण काहीतरी चांगलं करून दाखवू शकत नाही, चांगलं केल्याशिवाय त्यांना आनंद होणार नाही. मग हे पॉसिबल आहे का. दॅट टाइम्स अस्मिता सेड दॅट येस. देन अस्मिताला काहीतरी सुचलं. देन सडनली इट क्लिक्ड. येस आय सेड व्हाय नॉट. आणि मग मी म्हणाले येस का नाही. वी विल मेक इट पॉसिबल इफ वी ऑल वर्क टुगेदर. वी कॅन डू इट. आपण जर वी जस्ट हॅव टू डू विथ द हेल्प ऑफ युनिटी. आपण जे एकजूटपणे आपण काम केलं तर आपण काहीतरी करू शकतो. राईट सेड आकाश. लेट्स डू इट. आकाश म्हणाला ओके बरोबर आहे, आपण ते करूया. सो द नेक्स्ट डे वी द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन ऑफ ॲक्शन मीन्स दॅट जी काही कृती योजना आता काय करायचं आपल्याला काहीतरी प्लॅन करायचं आहे की आपण असा अभ्यास केला पाहिजे. मग त्यासाठी सगळेजणं त्या ठिकाणी बसले डिस्कस करण्यासाठी. वी ऑल अग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. मग दॅट टाइम्स आम्ही सगळे सहमत झालो. दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. म्हणजे ज्यांना कोणाला दोज हू गेट गुड मार्क्स ज्यांना कोणाला चांगले मार्क्स मिळाले त्यांनी इतरांना काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. देन मग दॅट इज ऑल व्हेरी वेल सेड नियती. शी इज द मॅथ्स जिनियस इन अवर क्लास. I have tried to help before but no one is interested. They don't want me to help them. That is all very well. आणि हे खूप छान आहे असं नियती म्हणाली. आणि जी नियती जी होती दॅट इज अ मॅथ जिनियस इन अवर क्लास. आणि त्या आमच्या वर्गातली ती कोण होती, मॅथ जिनियस. तिला मॅथची जिनियस म्हटलं जायचं, मॅथ सगळं तिला यायचं. मग ती काय म्हटली बघा, आय हॅव ट्राय टू हेल्प बिफोर. मी आधी पण तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते कोणालाच आवडलं नाही. नो वन इज इंटरेस्टेड. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. आय थिंक मला असं वाटतं की माझ्याकडनं कोणालाच मी त्यांना मदत करावी असं त्यांना वाटतच नाही किंवा माझ्याकडनं ते मदत घ्यायला तयारच नाही आहे. मग सोली पटकन काय म्हणाली, सजेस्टेड सोली, परहॅप्स यू आर टू बॉसी. म्हणजेच तू काय करते, बॉसी म्हणजेच दादागिरी करतेस म्हणून कोणालाच आवडत नाही. देन वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. Who wants to sit and do maths? said Nilesh. You can help by giving us the answers. You have better things to do after schools. आपण काय करूया, we have better things. आपण काय करूया, शाळा सुटल्यानंतर आफ्टर स्कूल बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. मग आपण काय करूया, अधिक वेळ बसून आपण काय करायचं, दॅट इज अ डू मॅथ्स. गणित गणित करायची. मग आपल्याला या ठिकाणी नियती काय सांगेल, गिविंग अस द आन्सर्स. आपल्याला काय करेल, ती उत्तरं देऊन मदत करू शकते. सी व्हॉट आय मीन सेड नियती. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. मग पटकन नियती म्हणाली, मला काय म्हणायचं हे लक्षात घ्या की तुम्ही दोघेजण आहात ना, ते दोघे गणितात सगळ्यात मागे आहात. मग पटकन आकाश काय म्हणाला, दिस विल नॉट डू सेड आकाश. डू यू थिंक देसाई मॅडम विल प्राऊड ऑफ अस ऑफ अ कॉपी कॅट्स. हे अजिबात चांगलं नाही, अजिबात चालणार नाही. दिस विल नॉट डू, हे करायचं नाही असं. कारण तुम्हाला असं वाटतं का, डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स. आता कॉपी कॅट्स मीन्स वॉट, दॅट इज वी कॅन से दॅट आपण म्हणतो ना द हॅबिट ऑफ कॉपिंग. एखादी गोष्ट कॉपिंग करणे, कोणाचं तरी बघून लिहिणं. म्हणजे आता गणिताची उत्तरं लिहिणं, एखाद्याचं कॉपी करणं, याला कॉपी कॅट्स म्हणतात. नक्कल करणं. आणि असं नक्कल केलेली आपल्या टीचरांना चालेल का, आपल्या देसाई मॅडमला चालेल का, त्यांना प्राऊड फील होईल का, याच्यामुळे त्यांना अभिमान वाटेल का आपला, नाही वाटणार.
म्हणून आपण असं नक्कल करायची नाही, कारण कॉपी कॅट्स करायचं नाही किंवा असे उत्तरं नुसते लिहून काढायची नाही. व्हॉट वी हॅव टू डू, यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. तुम्हाला काय करायचं आहे, जोपर्यंत तुम्हाला ते गणित समजत नाही तोपर्यंत यू मस्ट स्टडी. तुम्हाला काय केलं पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे. आणि दिस इज द रूल. आणि हा सगळा नियम आहे आणि तो तुम्हाला पाळायलाच पाहिजे. अँड व्हॉट इफ दे डोंट अँड दे आर मेनी लाईक देम, सेड नियती. मग नियती त्या ठिकाणी काय म्हणते बघा, दॅट इज आणि व्हॉट इफ दे डोंट अँड देअर आर मेनी लाईक देम. या ठिकाणी ती म्हणते की हा जर नियम कोणी पाळलाच नाही आणि त्यांच्यासारखे असे अनेक जण आहे की पुष्कळ जण आहेत, ते नियम त्यांनी पाळला नाही तर काय करायचं. मग आय हॅव अन आयडिया, सेड सोली. सोली म्हणते माझ्याकडे काय आयडिया आहे बघा, आपण काय करूया, लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अ सर्च लाईट. आता सर्च लाईटसारखे आपण काय करूया, काही मुलांना ठरवूया. आता सर्च लाईट मीन्स दॅट अ ग्रुप ऑफ स्टुडंट हू विजिट द स्टुडंट ॲट होम, टॉक टू देम एव्हरी डे अबाउट देअर स्टडीज. या मुलांनी काय करायचं, सर्च लाईट एक टेहळणी पथक म्हणून काम करायचं. म्हणजेच काय, त्या मुलांच्या घरी जायचं, आपण ते मुलं काय अभ्यास करतात तो बघायचा, दर दिवशी बघायचा आणि त्याच्यावर डिस्कस करायचं. दे विल व्हिजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी. आपण काय काम करतो ते बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. देन अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क निलेश. आणि मग काही डिफिकल्टीज आल्याच, आम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर काय करायचं मग, लेट अस ऑल्सो हॅव अ सर्च गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. मग आपण काय करूया, सर्च गार्ड्स असे ठरवूया, अभ्यास रक्षक म्हणूया आपण. कोणासारखे, नियतीसारखे. म्हणजे आपण नियतीसारखे जे काही अभ्यास रक्षक आहे, स्टडी गार्ड्स आहे, ते ठरवूया. ते आपल्याला काय करतील, मदत. दे विल हेल्प अस इन अवर डिफिकल्टीज. जे काय आपल्या डिफिकल्टीज आहे त्या ठिकाणी आपल्याला मदत करतील. आता स्टडी गार्ड्स म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, दॅट इज अ ग्रुप ऑफ स्टुडंट हू हेल्प अदर स्टुडंट्स इन द डिफिकल्टीज इन एव्हरी सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही मदत करायची असतील तर हे स्टडी गार्ड्स आपल्याला मदत करतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया, सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. ओके, मग सुनील म्हणाला खूपच छान मस्त अशी आयडिया आहे, आपण काय करूया, प्रत्येक विषयाकरता स्टडी गार्ड ठरवूया, अभ्यास रक्षक जे आहे ते ठरवूया. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द SLs अँड SGs. वी पुट द प्लॅन ऑफ ॲक्शन इन मोशन इमिजिएटली. POA, प्लॅन ऑफ ॲक्शन इन मोशन इमिजिएटली. वी डिड दिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आता या ठिकाणी इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय म्हणजे जे काही SLs आहे, सर्च लाईट्स आहे किंवा SGs म्हणजे स्टडी गार्ड्स जे आहे ते काढायला, म्हणजे आपण दॅट इज आयडेंटिफाय, ते शोधून काढायला आम्हाला फार वेळ लागला नाही. आणि वी पुट द प्लॅन ऑफ ॲक्शन, आम्ही पटकन प्लॅन ऑफ ॲक्शन जी कृती योजना आहे ती चालू केली. पण वी डीड दिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आम्ही या सिक्रेटमध्ये कोणत्याही आमच्या शिक्षकांना सामील करून घेतलं नाही, त्यांना कळू दिलं नाही, त्यांना अजिबात समजू दिलं नाही. कारण वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. आम्हाला मिसेस देसाई यांना, आमच्या टीचर्सला, आमच्या ज्या काही क्लास टीचर होत्या त्यांना काय करायचं होतं, सरप्राईज द्यायचं होतं. बट शी इज व्हेरी टू गुड, पण त्या खूप हुशार आहेत. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. स्पॉटेड अ चेंज म्हणजे काय, त्यांच्या लक्षात आला आमच्या वर्गामध्ये काहीतरी गुपित चालू आहे, काहीतरी चेंज चालू आहे, त्यांच्या ते लक्षात आलं. आणि मग काय त्या म्हणाल्या बघा, त्या म्हणाल्या समथिंग is at work in this class. I'm sure, she said. No one is ever absent. Everyone pays attention during lessons and I see a different look in your eyes. Something has happened. काहीतरी चालू आहे, मला खात्री आहे. आता कोणीही गैरहजर राहत नाही. जस्ट ओनली पेज अटेन्शन ड्युरिंग द लेसन्स. लेसनकडे लक्ष देतात. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळी झलक मला दिसते आणि काहीतरी घडतंय हे मला जाणवलंय, काहीतरी घडलेलं आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. शी वॉज रिअली इम्प्रेस.
You people are really amazing. What a wonderful idea. Such determination. There is no other class like yours. आणि हे ऐकून त्यांना खूपच आनंद झाला. देन हे असं बोलल्यानंतर आम्हाला सांगावंच लागलं. मग सांगितल्यानंतर त्यांना त्या काय म्हणाल्या, दॅट शी वॉज व्हेरी इम्प्रेस. त्यांना खूपच अद्भुत वाटलं. त्या काय योस दिस वन इज अ व्हेरी अमेझिंग, व्हेरी वंडरफुल आयडियाज. काय डिटर्मिनेशन आहे, किती सुंदर कल्पना, काय जिद्द आहे तुमच्याकडे. डिटर्मिनेशन म्हणजे जिद्द. तुमच्यासारखा दुसरा कोणताच वर्ग नाही. देर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. तुमच्यासारखा दुसरा अदर कोणताच वर्ग नाही. वी फेल्ट सो हॅप्पी, वी वेअर ऑल ऑन क्लाउड 9. आम्हाला खूप आनंद झाला, जसं काही क्लाउड 9 म्हणजे अगदी परमोच्च आनंद असल्यासारखं वाटलं. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड्स ऑनेस्टली अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस बट वी वेअर ॲक्च्युली ऑल क्वाईट इगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. आम्ही आमच्या पद्धतीने खूप प्रयत्न करायला सुरुवात केली. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस, तुम्हाला याच्यावर विश्वास बसणार नाही. आम्ही सर्व जण दॅट वी जस्ट इगर टू टेक अ सेकंड टेस्ट, आणि दुसरी चाचणी देण्यासाठी खूप उत्सुक होतो आणि त्या रिझल्ट ऐकण्यासाठी सुद्धा. देन दिस टाइम वेन मिसेस देसाई वॉकड in with the report card, she was all smiles. She congratulated each of us personally. त्यावेळी जॉयस मिसेस देसाई वर्गात आल्या. त्यांच्या हातात दॅट हॅविंग अ रिपोर्ट्स कार्ड्स अँड शी वॉज ऑल स्माइल्स मीन दॅट शी लुक्स व्हेरी हॅपी. त्या खूप आनंदी दिसत होत्या. आणि त्यांनी काय केलं, शी कॉंग्रॅच्युलेटेड इच वन ऑफ अस पर्सनली. आम्हाला प्रत्येकाला पर्सनली अभिनंदन केलं, त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks. However, मला असं सांगावंसं वाटतं, आता या ठिकाणी जी अस्मिता होती ती सांगायचा प्रयत्न करते आपल्या सगळ्यांना. मला एक लास्ट अशी गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही सगळ्यांनी वी हॅड होप दॅट वी वूड ऑल डू वेल. आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या अशी अपेक्षा होती की आम्ही सर्व चांगले यश मिळू. पण मेनी ऑफ अस डीड डू वेल. काही जणांनी खरंच चांगलं यश मिळवलं. पण दॅट इज बट अलास मीन्स दॅट एक खेदाची गोष्ट आहे की काही जणांना खूप कमी मार्क्स मिळाले. हू गॉट, सम स्टुडंट गॉट पुअर मार्क्स, सम हॅड इवन फेल्ड. काही जण नापास झाले. And that time, so then we all began to feel crushed. आणि आम्हाला त्यावेळेस असं जाणवलं की आम्ही कुठेतरी क्रश झालो, पराभूत झालो. आणि त्याच वेळेला नैना हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड कुडंट बेअर इट. आणि जी काही नैना होती तिच्या कार्डवर लाल रेघ होती, ती तिला सहनच झाली नाही. मग ती काय बोलली बघा, आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. माझ्यामुळे पूर्ण जो काही क्लास आहे त्याचा, तुमची जी काही क्लासची अपेक्षा होती त्या सगळ्यांची मी अपेक्षा भंग केला. माझ्यामुळे सगळा क्लास खाली गेला. अशा पद्धतीने ती म्हणाली. सॉब म्हणजे काय, एक प्रकारे रडून हुंदके देऊन ती त्या ठिकाणी बोलली. सी द नेक्स्ट. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग हर. बघा, पण आमच्या ज्या काही लाडक्या वर्ग शिक्षिका ज्या होत्या तिच्या जवळ गेल्या आणि हग हर म्हणजे तिला मिठीमध्ये घेतला आणि काय म्हणाला, नो नैना, यू हॅवंट लेट एनी वन डाऊन. नाही, तू कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाही आहे. हॅवंट लेट म्हणजे अपेक्षाभंग केलेला नाहीच आहे. सी युअर card, look at your card. Last time you had got only 2 out of 50 in science and this time it's 16. You can see in your cards. तुझ्या कार्ड्समध्ये बघ, मागच्या वेळेस जे काही सायन्समध्ये विज्ञानामध्ये तुला 50पैकी फक्त 2 मार्क्स मिळाले होते आणि आत्ता बघ तुला किती मिळाले, 16 मार्क्स मिळाले. दॅट्स क्वाईट अ लीप म्हणजे एक प्रगती आहे, झेप आहे तुझी. आणि खरंच तुला प्रगती केलेली आहे. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डिरेक्शन अँड आय नो यू विल कीप इट अप. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू.
आणि तू योग्य दिशेने जात आहेस आणि मला खात्री आहे तू चांगलंच टालू त्या ठिकाणी चालू ठेवणार आहेस, चांगलं करणार आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि प्रत्येकाचा. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट? आणि मग अस्मिता म्हणते, ज्यावेळेस ही मुलगी अस्मिता नावाची गेस्ट स्टुडंट आपल्याला स्टोरी सांगते ही सगळी, ती लास्टला म्हणते, मग आता बघा नंतरच्या परीक्षेत काय घडलं असेल याचा तुम्ही काय अंदाज लावू शकतात. ऑब्व्हियसली काय घडलं असेल? नक्कीच ऑब्व्हियसली सगळ्याच मुलांना चांगले मार्क्स मिळाले असतील, सगळेच पास झाले असतील. बघा, युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक गोष्टीमध्ये युनिटी खूप महत्त्वाची असते. तसा या पद्धतीचा हा क्लास होता आणि मला असं असं मनापासून वाटतं की अशा पद्धतीचा जर वर्ग असेल, एकजुटीने काम करणारा आणि आपल्या शिक्षकांच्या मनात काय चाललं आहे, शिक्षकांना काय अपेक्षा आहे, या पद्धतीने जर प्रत्येक मुलांनी काम केलं तर का नाही प्रत्येक वर्ग पुढं जाणार, कोणीही मागे राहणार नाही. सगळ्या वर्गात ती सगळी मुलं पुढं जातील. आय थिंक मुलांनो, I think, friends, you understood this part second. Now we will meet in the next sessions. Okay, thank you. Bye bye.